कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट 26 जुलै 2026 रविवार. भाजीपाला मार्केट, भाजीपाला बाजारभाव आणि आवक आढावा थोडक्यात पुढीलप्रमाणे. आज मार्केटमध्ये बीटच्या आवकेचा आढावा घेतला तर बीटच्या आवकेत मोठी घट पाहायला मिळते. फ्लावरची आवक मार्केटमध्ये पाहिली तर फ्लावरची आवक जेमतेम झाल्याचे पाहायला मिळत आहे. फ्लावरमध्ये ओले माल, हलके माल मोठ्या प्रमाणात येत असल्याचे देखील पाहायला मिळतात. काकडीची आवक पाहिली तर हिरव्या काकडीच्या आवकेत वाढ पाहायला मिळते. आवकेत वाढ होऊन बाजारभावात घट पाहायला मिळत आहे. मक्याची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते. मक्याचे बाजारभाव समाधानकारक. कोबीची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते. कोबीचे बाजारभाव तेजी पाहायला मिळत आहेत. जवळजवळ सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या आवकेमध्ये मोठी घट झाल्याचे देखील पाहायला मिळाले. चला तर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव आणि आवक आढावा थोडक्यात पाहूया. त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला, जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे भाजीपाल्याचे बाजारभाव समजले जातील. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे राहतात. G4 मिरची 400-500 ते 600 रुपये 10 किलो. तिखट काळी मिरची G4 मिरची. कारले 200-250 ते 300 रुपये 10 किलो कारले. हिरवी काकडी 80, 100, 120 ते 150 रुपये 10 किलो हिरवी काकडी. केतकी चवळी 300-350 ते 360-70 रुपये 10 किलो केतकी चवळी. सफेद काकडी 80, 100 ते 120 ते 140 रुपये 10 किलो सफेद काकडी. मागणीत घट. भेंडी 251 ते 300 रुपये 10 किलो भेंडी. हिरवे वांगे 251, 300 ते 350 रुपये 10 किलो हिरवे वांगे. तोंडली 251, 300 ते 351 रुपये 10 किलो तोंडली. घेवडा 400-500 ते 600 रुपये 10 किलो घेवडा. 400-500 ते 600 रुपये. भुईमुग शेंगा बाजारभाव तेजी पाहायला मिळते. पाऊस असल्यामुळे आवकेत मोठी घट. 700-800 ते 900 रुपये 10 किलो भुईमुग शेंगा. 2 दाणी 3 दाणी शेंगा. बाजारभाव तेजीत पाहायला मिळतात भुईमुग शेंगांचे. दोडका 351 ते 400 रुपये 10 किलो दोडका. चवळी U5 व्हरायटी 351, 400 ते 451 रुपये 10 किलो चवळी. शेवगा 600-700 ते 800 रुपये 10 किलो शेवगा. 600-700 ते 800 रुपये. डांगर भोपळा 80-90 ते 100 रुपये 10 किलो डांगर भोपळा. 80-90 ते 100. बीटचे बाजारभाव पाहिले तर सुपर बीट असेल तर 300 रुपयापासून 330-40 ते 350 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर बीटचे भाव निघाले. सुपर बीटचे बाजारभाव तुमचे वक्कल कोरडे सुकलेले असतील तरच 300 ते 350 रुपये 10 किलो या बाजारभावामध्ये सुपर बीटचे भाव निघाल्याचे आज पाहायला मिळतात. मिडियम क्वालिटीच्या बीट असतील तर 230-40 ते 270-80 रुपये 90 रुपये. हलक्या क्वालिटीच्या बीट असतील तर 180 रुपयापासून 200 ते 220 रुपये. गोळा साईज बीट, ओव्हर साईज बीट असेल तर 150 ते 200 रुपये. भुगी बीट असेल तर 50-60 रुपयापासून 100 रुपयापर्यंत. बदला बीट असतील तर 50-60 ते 70-80 रुपये. या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. शेतकरी मित्रांनो, बीट या सुकवून आणत चला. थोडे वक्कल आणा, लहान वक्कल आणा, परंतु सुकवून आणत चला. ओल्या बीट कमी भावात विकतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. बीटमध्ये निवडीला प्राधान्य द्या. निवडीवर लक्ष द्या. बीट 311 रुपये 10 किलो बीट. 311. भुगी बीट 80 रुपये 10 किलो भुगी बीट. 80 रुपये. बादला बीट 100 रुपये 10 किलो बादला बीट 100. गोळा बीट 180 रुपये 10 किलो गोळा बीट. 180 रुपये. गोळा बीट 150 रुपये 10 किलो गोळा बीट. 150 रुपये.
बीट 270 रुपये 10 किलो. बीट 270. बीट 351 रुपये 10 किलो. सुपर बीट आहे, कोरडे वक्कल आहे. 351 रुपये 10 किलो झाले. कोरडे वक्कल पूर्ण. गोळा बीट 192 रुपये 10 किलो. गोळा बीट 192. बीट 351 रुपये 10 किलो. बीट 351. सुकलेलं बीट आहे, कोरडे वक्कल आहे. बीट 186 रुपये 10 किलो. बीट 186 रुपये. बीट 200 रुपये 10 किलो. बीट 200 रुपये. 280 रुपये 10 किलो. बीट 280 रुपये 10 किलो. मक्याचे बाजारभाव पाहिले तर मक्याचे बाजारभाव सुपर मका असतील तर 130 रुपयापासून 140 ते 145 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर मक्याचे भाव निघतात. मिडियम क्वालिटीच्या मका असतील तर 100 110 ते 120 रुपये. हलक्या क्वालिटीच्या मका असतील तर 70 80 ते 90 रुपये या दरम्यान मक्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. मक्याच्या मागणीत वाढ देखील झाल्याचे पाहायला मिळते. कोबीचे बाजारभाव पाहिले तर सुपर कोबी असतील तर 160 रुपयापासून 170 180 ते 190 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर कोबीचे भाव निघतात. मिडियम क्वालिटीच्या कोबी असतील तर 130 40 ते 150 रुपये. हलक्या क्वालिटीच्या कोबी असतील तर 90 100 ते 110 रुपये या दरम्यान आजचे कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. कोबीचे बाजारभाव तेजीत पाहायला मिळतात. फ्लावर बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर आज मार्केटमध्ये सुपर फ्लावर असतील तर 140 रुपयापासून 150-60 रुपये 165 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर फ्लावरचे भाव निघाल्याचे पाहायला मिळाले. मिडियम क्वालिटीच्या फ्लावर असतील तर 100 120 ते 130 रुपये. हलक्या क्वालिटीच्या फ्लावर असतील तर 60 रुपयापासून 70 80 ते 90 रुपये. बदला फ्लावर असतील तर 20 30 ते 40 रुपये 10 किलो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. शेतकरी मित्रांनो, फ्लावरमध्ये पावसामुळे हलके माल मोठ्या प्रमाणात येत असल्याचे पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 25 ते 30% सुपर माल पाहायला मिळतात. 60 ते 70% मालावरती पावसामुळे काळे डाग काळी टीक आल्याचे देखील पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारे आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळते. फ्लावरची आवक मात्र जेमतेम पाहायला मिळत आहे. फ्लावर 120 रुपये 10 किलो. फ्लावर 120. 130 रुपये 10 किलो. फ्लावर 130. फ्लावर 121 रुपये 10 किलो. फ्लावर 121 रुपये. फ्लावर 60 रुपये 10 किलो. फ्लावर 60 रुपये. फ्लावर 51 रुपये 10 किलो. फ्लावर 51. फ्लावर 151 रुपये 10 किलो. फ्लावर 151 रुपये. फ्लावर 100 रुपये. फ्लावर 100 रुपये 10 किलो. फ्लावर 111 रुपये 10 किलो. फ्लावर 111. फ्लावर 100 रुपये 10 किलो. फ्लावर 100. फ्लावर 70 रुपये 10 किलो. फ्लावर 70. फ्लावर 145 रुपये 10 किलो. फ्लावर 145. 140 रुपये 10 किलो. फ्लावर 140. फ्लावर 160 रुपये. 160 रुपये फ्लावर. फ्लावर 125 रुपये 10 किलो. फ्लावर 125. गवार 500 रुपयापासून 700 800 900 ते 951 रुपये 10 किलो. सुपर गवार असेल तर 851 ते 900 951 रुपये. दुधीचे बाजारभाव पाहिले तर 200 रुपयापासून 251 300 ते 351 रुपये 10 किलो दुधी भोपळा. शिमला मिरची 300 400 ते 500 रुपये 10 किलो शिमला मिरची डोबळी मिरची. काळा वाल 600 700 ते 1000 ते 1100 रुपये 10 किलो काळा वाल.